अंबड पोलीस ठाणे हद्दीतील छत्रपती संभाजी स्टेडियम मागील मालपाणी मार्केट परिसरात पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमध्ये लाकडी दांड्यानं मारहाण करण्यात आली असून एका युवकानं थेट कोयता उगारत परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलंय। प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। शांताराम दत्तू आव्हाड वय 50 हे नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर मालवाहतूक गाडी उभी करत होते। छत्रपती संभाजी स्टेडियमच्या मागील बाजूस असलेल्या मालपाणी मार्केट शेजारी रो हाऊस परिसरात ही घटना घडली। याच दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका युवकानं आव्हाड यांना येथे गाडी लावू नका नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देत वाद घालण्यास सुरुवात केली। सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही वेळातच हा वाद चांगलाच चिघळला। संबंधित युवकानं संतापाच्या भरात शांताराम आव्हाड यांच्यावर लाकडी दांड्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांच्या तोंडावर तसेच छातीवर गंभीर मार बसल्याची माहिती समोर आली आहे। अचानक झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। दरम्यान वडिलांना वाचवण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा गणेश आव्हाड हा मध्ये पडला। मात्र आरोपींनी त्यालाही लक्ष करत त्याच्यावर कोयता उगारला तसेच शिवीगाळ करत दमदाटी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं। मी गणेश शांताराम आव्हाड, रुद्रा रेसिडेन्सी संभाजी स्टेडियम जवळ मी राहिला आहे। तर अनेक दिवसांपासून आम्ही तिथे गाडी लावतो, आपलं सॅमसोनाइट कंपनीचं गोडाऊनच्या बाजूला। तर तिथे समोरच्या हाऊसवाल्यांनी ना माझ्या वडिलांना तिथे असं भांडण केलं का इथे गाडी लावू नका वगैरे। माझ्या वडिलांना हात उचलला आहे त्यांनी। तर आम्ही केस केली त्याच्यावर आणि मी त्याला समजवायला गेलो, दादा म्हटलं काय झालं, तर त्यांनी माझ्यावरती दगडफेक आणि कोयता काढला होता। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आम्हाला सहकार्य करावं। कोयता काढल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख हे करत आहेत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।